नमस्कार, माव सत्यला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्व स्वागत। पुणे जिल्ह्यातील अयोध्या अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातल्या नवलखुमऱ्यात श्रीराम जन्म उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। यंदाच्या वर्षी देखील या सोहळ्याचं स्वरूप हे निश्चितच धार्मिक असून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पाडव्यापासून चालू होणारा हा श्रीराम प्रभूचा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालतो। या काळामध्ये या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्याच्यामध्ये या ठिकाणी दररोज प्रभूची आरती, महाअभिषेक आणि प्रयोजनाचा कार्यक्रम असतो। तसेच ग्रामस्थांच्या वतीनं उत्सव समिती आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं 7 दिवस या ठिकाणी सप्त्याचं आयोजन केलेलं असतं। त्याच्यामध्ये दररोज वेगवेगळे महाराजांचे हरिभक्तगणांचे कीर्तनाचा कार्यक्रम होतो। सर्व लोकांना महाप्रसाद दिला जातो। असा कार्यक्रम होत असताना या भूमीचं जे महत्व आहे, ही स्वयंभू श्रीरामाची 1238 जे मंदिर बांधलं तशापासून रामनवमीचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। अतिशय गुण्या गोविंदानं अख्ख्या आराध्य संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणारं प्रभू श्रीराम आमच्या गावात अवतरले आणि या भूमीचा हा जो महिमा आहे अतिशय गोडवा गावा असा कमीच आहे। या ठिकाणी सुधा आणि बुधा या 2 नद्या संगम झालेला आहे। संगम होऊन ती पूर्व वाहिनी दक्षिण वाहिनी परत पूर्व झाली, त्यामुळे हे गाव तीर्थक्षेत्रामध्ये येतं। असं हे आमचं तीर्थक्षेत्र असलेलं गाव आणि आमचा हा स्वयंभू राम हा नवसाला पावणारा आणि या ठिकाणी ज्यांच्या साक्षात्कार राम अवतरले ते शिवजीबा गुरव यांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्या माध्यमातून रामप्रभू आमच्या या ठिकाणी आले। तशापासून हा जो श्रीराम जन्म उत्सव अतिशय गुण्या गोविंदानं सर्व पंचकोशी भाविक येऊन साजरा करतात आणि तो साजरा करत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती वेगळं तेज असतं। जशी चैत्रामध्ये पालवी फुटते तसंच सगळ्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारचा आल्हाददायक आनंद निर्माण होतो आणि हा उत्सव त्या टायमाला नेमका येतो। तो उत्सव साजरा करत असताना 9व्या दिवशी रामजन्म झाल्यानंतर 10व्या दिवशी उटीचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी प्रभू रामचंद्राला हळद, चंदन आणि कुंकूची मिक्स उटी लावली जाते आणि ते मनोहर रूप पाहण्यासाठी सगळे भाविक या ठिकाणी गर्दी करतात। पाडव्यापासून हा जो उत्सव चालू होतो तर तो हनुमान जयंतीपर्यंत असतो आणि त्यामध्ये 7 दिवस सप्त्याचा कार्यक्रम असतो। तो 11 तारखेपासून चालू होतो आपला। तर पहिल्या दिवशी उमेश महाराज कीर्तदत्त यांचं कीर्तन आहे। नंतर 12 तारखेला हबप बाबाजी महाराज चाळक यांचं आहे। तिसऱ्या दिवशी हबप सौ संगीता महाराज चोपडे येनापुढे यांचं कीर्तन आहे व 14 तारखेला हबप चैतन्य महाराज वाडेकर रामचंद्र डोंगर यांचं कीर्तन आहे। नंतर 15 तारखेला हबप पांडुरंग महाराज शितोळे बीड यांचं कीर्तन होईल। त्यानंतर 16 तारखेला आमच्याच गावचे हबप गौरव महाराज उडापे यांचं कीर्तन होईल। त्यानंतर 17 तारखेला सकाळी जन्माचं कीर्तन हबप भगवान महाराज मचे हरेश्वर संस्थान यांचं होईल व संध्याकाळी पुन्हा त्या दिवशी कीर्तन आहे हबप बिपिन महाराज कोरडे यांचं कीर्तन होईल। नंतर काल्याचं कीर्तन शुक्रवारी 18 तारीख आपलं मावळ भूषण हबप तुषार महाराज दळवी यांचं काल्याचं कीर्तन होऊन या सप्ताहाची सांगता होईल। सन 1238 पासन या स्वयंभू राम मंदिर असल्याची आख्यायिका आहे आणि त्या काळापासून या आरतीचा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर हनुमान जयंतीपर्यंत हा उत्सव इथे साजरा केला जातो। तसेच अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जसं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव होत असतो त्याच पद्धतीने आपल्या राम मंदिरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत रामाच्या चरणावरती सूर्याचा किरणोत्सव दररोज सकाळी इथे होत असतो। मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।